नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, हंगामानुसार आपण शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेत असतो, पण जेव्हा आपण पिकं घेतो तेव्हा त्या पिकाची जी वाढ आहे ती पूर्णपणे ही मातीवरती अवलंबून असते। मातीमध्ये जर चांगल्या प्रकारचे अन्नद्रव्य असतील तर पिकांची वाढ ही निश्चितपणे चांगली होईल आणि उत्पादन आपल्याला जास्त मिळून आर्थिक फायदा सुद्धा जास्त प्रमाणात मिळेल। पण मंडळी, हे मातीमधील अन्नद्रव्य घटक वेळच्या वेळी तपासणं फार गरजेचं असतं। याचं कारण असं, मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात आणि ते पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरत असतात। मंडळी, माती कसदार तर पीक जोमदार, बरोबर ना? यासाठी माती परीक्षण हे कुठं करायचं, त्याचा नमुना कसा गोळा करायचा, तो अहवाल आल्यानंतर कोणत्या प्रकारची खतं आपण पिकांना द्यायची, या सगळ्या गोष्टींचा आज आपण या कार्यक्रमात वेध घेणार आहोत। आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर किशोर वैद्य सर। वैद्य सर, आपलं कार्यक्रमात स्वागत। नमस्कार। मंडळी, मला डॉक्टर वैद्य सरांची आपल्याला ओळख करून द्यायला आवडेल। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली याच्या अंतर्गत येणारं खार जमीन संशोधन केंद्र पनवेल या ठिकाणी ते खार जमीन शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि या अनुषंगाने सर आज आपल्याला या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत। सर, जमीन जी आहे आपली ती वेगवेगळ्या घटकांपासून बनलेली असते आणि यात प्रामुख्याने जे अन्नद्रव्य घटक आहेत की जी पिकांच्या वाढीसाठी फार महत्त्वाची ठरतात, ही कोणती अन्नद्रव्य घटक आहेत आणि जमीन कोणकोणत्या घटकांपासून बनलेली आहे याविषयी काय सांगाल? प्रथम आपण शेतकरी म्हणून जमीन म्हणजे काय, जमिनीची सुपीकता काय असते आणि जमिनीची उत्पादकता कशी असते आणि त्याच्यामध्ये कोणकोणते अन्नद्रव्य गरजेचे आहेत पिकांच्या वाढीसाठी ते सांगणार आहोत। तर आपण प्रथम बघू की माती म्हणजे काय असतं। माती म्हणजे खडक आणि खनिजांची झीज होऊन शेकडो वर्ष त्याच्यावरती वेगवेगळ्या जमीन तयार करण्याच्या प्रक्रिया कार्यरत राहतात आणि माती तयार होते। आणि या मातीमध्ये वेगवेगळे घटक असतात, जसं हवा असते, पाणी असतं आणि हे घन स्थितीमध्ये मिनरल्स आणि हे असतात सेंद्रिय पदार्थ। तर मातीमध्ये हे असणारे घटक त्यांचं प्रमाण असं असतं की 50% आहे ते हवा आणि पाण्याने व्यापलेली असते, ते 20 ते 30% असतात प्रत्येकी आणि सरासरी त्यांची 25% असते। तर जे खनिजे आहेत त्यांची 45% सरासरी असते आणि सेंद्रिय पदार्थांचं 5% असतात। हे 45% जे खनिजे आहेत ते कशामुळे आहेत की माती खडक आणि खनिजांची झीज होऊन बनते, त्यामुळे त्याचं प्रमाण जास्त असतं मातीमध्ये। आणि हेच जे पदार्थ आहेत ते आपल्याला सेंद्रिय पदार्थ आणि किंवा हवा पण आणि हे खनिजे मातीला जे आवश्यक मूलद्रव्य आहेत किंवा अन्नद्रव्य आहेत ते पुरवतात। तर याच्यामध्ये आपल्याला वनस्पतींची सर्वसामान्य वाढीसाठी 16 अन्नद्रव्ये गरजेची असतात। त्याच्यामधून प्राथमिक अन्नद्रव्ये आहेत ती 3 आहेत, ती हवेतून मिळतात। ते आहेत कर्ब, प्राणवायू आणि हायड्रोजन। आणि त्याच्याबरोबर आवश्यक असणारे प्राथमिक अन्नद्रव्ये आहेत नत्र, स्फुरद आणि पालाश। दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक म्हणजे सल्फर यांचा समावेश केलेला आहे। आणि तृतीय किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य याच्यामध्ये 7 आहेत। तर त्याच्यामध्ये आपल्याला लोह, जस्त, तांबे आणि मंगल म्हणजे हे 4 आहेत आणि राहिलेले 3 म्हणजे क्लोरीन, मॉलिब्डेनम आणि बोरॉन। यातले पिकांसाठी महत्त्वाचे घटक कोणते आहेत सर? पीक वाढीसाठी कोणते? पीक वाढीसाठी ही 16 अन्नद्रव्ये आहेत ती महत्त्वाची आहेत। त्याचं प्रमाण कमी जास्त असेल तर पीक वाढीवरती विपरीत परिणाम होतो आणि त्याच्यावरतीच जमिनीची सुपीकता ठरते। जमिनीची सुपीकता अशी आहे की ही मी आता 16 अन्नद्रव्ये सांगितली पीक वाढीसाठी आवश्यक असणारी, तर जमिनीची क्षमता ही 16च्या 16 अन्नद्रव्य पुरवण्याची जी क्षमता आहे आणि उपलब्ध स्वरूपामध्ये पुरवण्याची क्षमतेला सुपीकता म्हणतात। आणि जमीन जर सुपीक असली तरी ती आपल्याला जास्त उत्पादन देईल असं नाही आहे, तर त्याच्यासाठी योग्य व्यवस्थापन आणि त्याचं नियोजन करायला लागतं। तर जमिनीची उत्पादकता म्हणजे जमिनीची जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न देण्याची क्षमता, त्याला आपण जमिनीची उत्पादकता म्हणतो। सगळ्या उत्पादक जमिनी आहेत त्या सुपीक असतात, पण सगळ्या सुपीक जमीन उत्पादक असतीलच असं नाही, कारण जरी जमीन सुपीक असली तरी त्याचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन नाही केलं तर त्याची उत्पादकतामध्ये विपरीत परिणाम होतो। त्यामुळे जमीन सुपीक असली तरी त्याची व्यवस्थित व्यवस्थापन करणं
हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता हा फरक तुम्ही आम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी सांगितला. सर, आता जेव्हा आपल्याला मातीमधली अन्नद्रव्य घटकं तपासून पाहिजे आहेत, त्यासाठी मातीचा विशिष्ट नमुना गोळा करावा लागणार आहे शेतामध्ये. बरोबर. मग तो नमुना गोळा कसा करायचा, नेमका कोणत्या ठिकाणचा नमुना घ्यावा? त्यासंबंधी मी थोडक्यात सांगतो की मातीचा नमुना गोळा करण्यासाठी आपल्याला ज्या क्षेत्रातून आपण मातीचा नमुना गोळा करतोय बर ते क्षेत्र आपल्याला एकसंध वर्गीकरण करायला लागतं. ते वर्गीकरण होतं मातीच्या रंगामध्ये फरक असू शकतो, मातीचं आपण पीकनिहाय हे वेगवेगळी पिकं घेत असतो त्याच्यावरती फरक असू शकतो, उंच सकल भाग असू शकतो मातीमध्ये. तर सकल भागामध्ये मातीचे नमुने आपण याच्याप्रमाणे मातीचा पोत वेगळा असू शकतो, उंच सकल भाग, त्यांचं पीक, रंग याच्याप्रमाणे आपण मातीचं एकसंध हे करायचं, त्याचं वर्गीकरण करायचं. आणि प्रत्येक एकसंध भागातून आपल्याला वेगवेगळे मातीचे नमुने गोळा करायला लागतात. त्यासाठी आपण एक काल्पनिक रेषा हे करू आणि ते 2 भागामध्ये पहिल्यांदा आपल्याला विभागून घ्यायचा एकसंध भाग आणि इंग्रजी झेड वर्णाक्षराप्रमाणे त्याच्यामध्ये एकसंध लाईन मारायच्या दोन्ही बाजूला. आणि इंग्रजी झेड आकाराच्या प्रत्येक कोपऱ्यावरती आपण व्ही आकाराचा, इंग्रजी वर्णमालेत जे व्ही आहे त्याच्या आकाराचा आपण खड्डा घ्यायचा आणि त्या खड्ड्यामध्ये एका साईडचा आपल्याला तासून एक मातीचा नमुना हे गोळा करता येतो. आणि आपल्याला एकसंध भागाचं जे क्षेत्रफळ आहे त्याप्रमाणे आपल्याला 10 नमुने गोळा करायला लागतील किंवा 20 नमुने गोळा करायला लागतील. तर त्याचं वजन असेल ते 5 किलो आहे, 10 किलो आहे, एवढं आपल्याला माती परीक्षणासाठी लागत नाही. तर आपण एक त्याचे 4 भाग करतो. 4 भाग करून त्यातले कर्णरेषेतले 2 भाग आहेत ते आपण बाजूला करतो आणि राहिलेल्या 2 भागाचे पुन्हा आपण 4 भाग करून त्याच्यानंतर पुन्हा ते कर्णरेषेतले 2 भाग एकत्र मिक्स करून राहिलेला भाग आपण काढून टाकतो. ही प्रक्रिया आपण मातीचा नमुना साधारण एक 500 ते 600 ग्रॅम मिळेपर्यंत हे करायची आहे. त्याला आपण प्रातिनिधिक नमुना म्हणतो. जर आपण एकसंध भागातून 20 मातीचे नमुने जर घेत असू तर 20 मातीच्या नमुन्यांचं पृथक्करण करण्यापेक्षा हा आपण जो आता 4 भागामधून आपण जो एक कर्णरेषेतले 2-2 भाग बाजूला काढून जो 500 ते 600 ग्रॅम माती मिळवलेली आहे त्याच नमुन्याचं आपण पृथक्करण करायचं आहे. त्याला आपण मातीचा प्रातिनिधिक नमुना म्हणतो. आणि मातीचा प्रातिनिधिक नमुना म्हणजे तो एकसंध भागाला आपण प्रतिनिधी म्हणजे आपल्याला 10 किंवा 20 मातीच्या नमुन्यांचा अनालिसिस करण्याच्या ऐवजी आपण एक प्रातिनिधिक नमुना जरी प्रयोगशाळेमध्ये पाठवला तरी आपल्याला त्या एकसंध भागाची सुपीकता कळून येईल आणि त्याप्रमाणे मग आपण योग्य नियोजन करू. मातीचा नमुना आपण हा प्रातिनिधिक नमुना आपण गोळा केला, समजा 5 किलो माती आहे आणि त्याचे आपण ह्या 4 भागामध्ये विभाजन करून 2 भाग बाजूला काढून असं आपण 500-600 ग्रॅम मातीचा नमुना गोळा करता येतो. आणि तो गोळा केल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरायचं आणि त्याच्यावरती आपल्याला माहिती लिहायला पाहिजे. कारण मी तेच विचारणार होतो की आता त्याच्यावर जी माहिती असणार आहे, नमुना गोळा केल्यानंतर आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अथवा बॉक्समध्ये आपण ती भरूयात, त्या बॉक्सवरती आपण कोणत्या प्रकारचा मजकूर लिहायला पाहिजे? त्याच्यावर प्रामुख्याने शेतकऱ्याचं नाव, त्या क्षेत्राचा सर्वे नंबर, गाव कोणतं, तालुका कोणता, जिल्हा कोणता आणि नमुना घेतल्याची तारीख. नमुना घेतल्याच्या तारखेबरोबरच आपण 3 वर्ष त्याच्यामध्ये कोणती पिकं घेत होतो आणि पुढील भविष्यामध्ये आपल्याला कोणतं पीक घ्यायचं आहे त्याचा स्पष्ट उल्लेख केला. नंतर आपल्याला खताचं व्यवस्थापन किंवा खतांच्या शिफारशी सांगणं योग्य ठरतं. याच्या व्यतिरिक्त आपण मातीचा नमुना काय घ्यायचा आहे आणि तो प्राथमिक नमुना आपण कसा घ्यायचा तो बघितला. पण मातीचा नमुना काय घ्यायचा तर मातीचा नमुना आपण याच्यासाठी घेतो की जमिनीची आपण सुपीकता ठरवतो. जमीन कोणत्या प्रकारची आहे, आम्लधर्मी आहे, उदासीन आहे की विम्लधर्मी आहे, असं आपल्याला त्या मातीचा नमुना घेतल्यानंतर जमिनीचा प्रकार कोणता आहे तो कळतो, जमिनीची सुपीकता काय आहे ती कळते. आणि याच्या व्यतिरिक्त आपण जमिनीच्या सुपीकतेवरून खतांचं नियोजन कसं करायचं आहे ते आपल्याला ठरवता येईल. आणि आपले माननीय पंतप्रधान साहेब मोदीजी यांनी एक 4 वर्षापूर्वी आपल्याला आरोग्य पत्रिका, सगळ्या जमिनींच्या आरोग्य पत्रिका करणं किती गरजेचं आहे ते पण सांगितलं होतं. आणि त्याचं कारण हेच आहे की आपण जर माती परीक्षण नाही केलं
तर आपण खत आहे ते अवाजवी टाकतो आणि त्यामुळे मातीच्या जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसंच आपलं आर्थिक नियोजन पण बिघडतं. त्यासाठी आपण मातीचा नमुना गोळा करून प्रातिनिधिक तो आपण त्याचं पृथक्करण करून घ्यायला पाहिजे याच्यामध्ये. आणि ते पृथक्करण केल्यानंतर आपण आता बघितलं 16 अन्नद्रव्य आहेत. त्यापैकी जर काही अन्नद्रव्य जर आपली आम्लधर्मीय जमीन असेल तर त्याच्यामध्ये काही जी हे आहेत अन्नद्रव्य ती जास्त प्रमाणात असणार, काही असतील ती कमी प्रमाणात असतील. आणि जर जमीन तुमची विम्लधर्मी आहे त्याच्यामध्ये पण असंच होतं, काही मूलद्रव्य आहेत ती जास्त प्रमाणामध्ये असतात, काहींची कमतरता असते. उदासीन जमिनीमध्ये साधारण ही सर्वसाधारण 16 अन्नद्रव्य आपल्याला उपलब्ध होतात. मग त्याप्रमाणे आपण त्याचं वर्गीकरण करून आपण खतांच्या शिफारशी करतो. सर, आता तुम्ही जसा उल्लेख केला की मातीचा नमुना गोळा करताना आपण इंग्रजी झेड आकाराचा वापर करणार आहोत आणि त्या कोपऱ्यावरून ती माती गोळा करणार आहोत. पण मग तो खड्डा जो आहे व्ही आकाराचा खड्डा आपण उल्लेख केल्याप्रमाणे तो किती खोल खंदायला पाहिजे? तो साधारण 25 सेंटीमीटर प्रमाणे सरासरी 22.5 सेंटीमीटर पर्यंत खणायला पाहिजे. आणि एका बाजूकडून त्याला खरडवून माती गोळा करायची आहे. असे तुमच्या क्षेत्रमानाप्रमाणे मातीचे 10 नमुने असतील, 15 असतील, 20 असतील आणि ते आपण मग प्राथमिक नमुना त्याचा तयार करून तो आपण प्रयोगशाळेला पाठवायचा आहे. तर तुम्ही कोणत्या प्रयोगशाळेला पाठवणार? अगदी मला हेच विचारायचं की माती गोळा केल्यानंतर आपण आता त्याच्यावरती मजकूर लिहिला, जो आवश्यक मजकूर होता तो लिहिलेला आहे आपण त्याच्यावरती. आता प्रयोगशाळा कुठं आहेत? ही घेतलेली माती पाठवायची कुठं आपण? सर्वसाधारणपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक प्रयोगशाळा असते. जिल्ह्याच्या ठिकाणीच असते. पण आपण समजा तालुक्याच्या ठिकाणी राहतोय आणि आपल्याला माती नमुना जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवायचा आहे, तर आपण तालुका कृषी अधिकारी त्यांच्या कार्यालयामध्ये पण हा मातीचा नमुना देऊन त्यांना विनंती करून जी आवश्यक असणारी त्याचा मोबदला भरून आपण मातीचा नमुना पृथक्करण करून घेऊ शकतो. किंवा आपण थेट हा मातीचा नमुना जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवून त्याचं पृथक्करण करता येतं. आता आपण पाठवलेला मातीचा नमुना आहे तो आपण प्रयोगशाळेमध्ये पाठवला तर प्रयोगशाळेमध्ये आणखीन त्याच्यावरती कोणकोणते घटक तपासले जातात ते पण शेतकरी बंधूंना आपण सांगूयात. मातीचा नमुना तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा खोकामध्ये पाठवला, पेपरच्या खोक्यामध्ये, तर तो प्रयोगशाळेमध्ये गेल्यानंतर प्रथम जिथे व्यवस्थित स्वच्छ आणि स्वच्छ रूम आहे त्याच्यामध्ये पेपरवरती पसरवला जातो, तो वाळवला जातो हवेवरच, फॅन वगैरे लावून वाळवला जातो. आणि हा वाळवलेला नमुना आहे तो आपण याच्यामध्ये लाकडी खलबत्त्यामध्ये कुटतो. तो कुटून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण 2 मिलीमीटर चाळणीमधून तो चाळायचा आहे. आपण 2 मिलीमीटर चाळणीमधूनच का चाळतो तर त्याच्यामध्ये मातीच्या नमुन्यामध्ये 3 प्रकारचे कण असतात. एक वाळू कण, त्यानंतर पोयटा असतो आणि मातीचे कण. या 3 मध्ये वाळू कण आहेत ते जास्तीत जास्त मोठे असतात आकाराने आणि जमिनीचे जे मातीचे कण आहेत ते जास्तीत जास्त लहान सूक्ष्म असतात. तर यांचं आकारमान आहे वाळूचं ते जास्तीत जास्त 2 मिलीमीटर असतं. म्हणून आपण 2 मिलीमीटरच्या चाळणीमधून ते चाळतो. म्हणजे तिन्ही प्रकारचे कण आपल्याला त्याच्या मातीच्या नमुन्यामध्ये मिळतात. आणि काही सेंद्रिय कर्ब जर आपण हे करतोय, पृथक्करण करतोय, तर त्याच्यासाठी मातीच्या कणांचं आकारमान आहे ते अगदी सूक्ष्म असायला पाहिजे. कारण त्याच्यामुळे काय होतं, रासायनिक प्रक्रिया सुलभ होते. त्याच्यासाठी आपण 0.5 मिलीमीटर चाळणीतून सेंद्रिय कर्बासाठी हा नमुना चाळला जातो. आपण मातीचा नमुना गोळा करताना एक काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची आहे की कोणत्या ठिकाणावरून मातीचे नमुने घ्यायचे नाहीत. अगदी मला हा प्रश्न पडला होता की मातीचा नमुना घेताना तो नेमका कोणत्या ठिकाणचा नसावा, कोणत्या ठिकाणचा असावा हे आपण सांगितलं. आपण शेतासाठी जे प्रवेशद्वार आहे तिथून कधी मातीचा नमुना घ्यायचा नसतो. तिथे जास्तीत जास्त माती प्रदूषित होते. झाडाखालून मातीचा नमुना घ्यायचा नाही, कारण झाडाची पानं आणि हे सगळं पडतं, त्यामध्ये सेंद्रिय पदार्थ त्याच्यामध्ये मिसळले जातात आणि त्याचं इतर भागांपेक्षा याची सुपीकता जास्त असू शकते. तर त्यामुळे झाडाखालून नमुना गोळा करायचा नाही. आपण जर खतं दिली असतील 1-5-10 दिवसापूर्वी तर लगेच त्याच्यामधून मातीचा नमुना घ्यायचा नाहीये. पाणथळ जागा असेल त्याच्यामधून मातीचा नमुना घेऊ नये. गुरांचा गोठा असेल त्याच्या जवळच्या जागेतून मातीचा नमुना घेऊ नये. त्याच्यानंतर जर शेतामध्ये एखादा कंपोस्ट पीठ असेल
आपण शेणखत तयार करतोय त्याचा खड्डा असेल तर तिथून मातीचा नमुना घ्यायचा नाही आणि अशा प्रकारे ह्या जागा टाळाव्यात आणि मातीचा नमुना गोळा करून तो आपण प्रयोगशाळेमध्ये पाठवतो. प्रयोगशाळेमध्ये तो मातीचा नमुना कुठून 2 मिलीमीटर चाळणीमधून आणि 0.5 मिलीमीटर चाळणीमधून चाळणीमधून ते चाळून घेतात आणि हा आता नमुना आपला पृथक्करणासाठी तयार होतो. सर, मग पृथक्करण झाल्यानंतर जो अहवाल प्राप्त होतो प्रयोगशाळेमधून, ज्यामध्ये विविध घटकांचा उल्लेख असतो की किती प्रमाणात कोणते घटक आहेत मातीमध्ये, हे जेव्हा त्या अहवालामधून शेतकऱ्यांना समजतं, त्यानंतर मग कोणती खते वापरायची याचं सुद्धा सूचना आपल्याला त्या प्रयोगशाळेतून मिळते का? प्रथम काय असते? आपण शेतकरी बंधूंना सांगूया की मातीचा नमुना प्रयोगशाळेमध्ये पाठवल्यानंतर त्याचं पृथक्करण कोणकोणत्या घटकासाठी केलं जातं. तर माती सामू म्हणजे सॉइल पीएच तो तपासला जातो. विद्युत वाहकता म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ती तपासली जाते. त्याच्यानंतर सेंद्रिय कर्ब तपासला जातो. सेंद्रिय कर्ब तपासल्यामुळे नत्र तपासला जात नाही विशेष प्रामुख्याने, पण शेतकऱ्यांची जर विनंती असेल तर नत्र पण तपासला जातो आणि सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावरून आपण नत्राचं प्रमाण किती असेल मातीमध्ये ते आपण ठरवतो. याच्या व्यतिरिक्त स्फुरद आणि पालाश, मी जे हे प्राथमिक अन्नद्रव्य आहे त्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश ही प्राथमिक अन्नद्रव्य आहेत ती तपासली जातात. त्याच्याबरोबर मातीचा सामू आणि विद्युत वाहकता तपासली जाते. याच्या व्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्य पण तेवढीच गरजेची असतात आपल्याला. तर सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये 4 सूक्ष्म अन्नद्रव्य तपासतात. त्याच्यामध्ये लोह, जस्त, तांबे आणि मंगल म्हणजे मॅंगनीज ही 4 अन्नद्रव्य तपासतात आणि याच्यानंतर जमिनीची हे सगळं पृथक्करण करून जमिनीची प्रथम सुपीकता ठरवली जाते आणि जमिनीच्या सुपीकतेप्रमाणे त्याचं वर्गीकरण केलं जातं. प्रत्येक अन्नद्रव्याचं वर्गीकरण 6 भागामध्ये करतात. त्याच्यामध्ये अत्यंत कमी, त्यानंतर कमी, मध्यम जास्त आणि अति जास्त अशा प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. हे वर्गीकरण केल्यानंतर आपण त्या वर्गीकरणाला अनुसरून शेतकरी कोणती पिकं लावणार आहे शेतामध्ये त्याप्रमाणे आपण मातीसाठी खतांच्या शिफारशी आपण देऊ शकतो. अच्छा. अन्नद्रव्य घटक कोणते आहेत मूळ त्याच्यामध्ये आणि किती प्रमाणात आहेत आणि किती कमी आहेत यानुसार या खतांच्या शिफारशी या अहवालामधून शेतकऱ्यांना केल्या. आता आपण वर्गीकरण सांगितलं तर आपण आताचा जो हंगाम आहे तो भात शेतीचा आहे. तर आपण नत्राचं मात्रा किती असायला पाहिजे जमिनीमध्ये आणि त्याच्या शिफारशी कशा असतात. तर आपण अत्यंत कमी असेल तर शिफारस मात्रेपेक्षा आपण 50% जास्त टाकतो. आता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने भातासाठी जी शिफारस केलेली आहे त्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश त्याच्यासाठी 100 किलो, 50 किलो आणि 50 किलो प्रति हेक्टरी म्हणजे नत्र 100 किलो, स्फुरद 50 किलो आणि पालाश 50 किलो अशी शिफारस आहे. जर आपण मातीचा नमुना त्याचं पृथक्करण केल्यानंतर आपल्याला असं आढळलं की नत्राचं प्रमाण आहे ते अत्यंत कमी आहे तर त्या शेतकऱ्याने नत्राची मात्रा आहे ती 50 शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा 50% जास्त टाकायची आहे. आपण आता नत्राचं प्रमाण अत्यंत कमी आहे तर ते नत्र किती असायला पाहिजे त्यामध्ये 140 किलो प्रति हेक्टरीपेक्षा जर कमी असेल जमिनीमध्ये तर शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा आपण 50% नत्र जास्त जाणार आहोत भातासाठी तर ते 150 किलो आहे. तसंच स्फुरद आणि पालाश पण 50% जास्त देणार आहोत तर ते आपण 50 किलो प्रति हेक्टरी आहे ते दोन्ही तर आपण 75 किलो स्फुरद आणि पालाश यांच्या मात्रा देणार आहोत. आणि सेंद्रिय कर्ब आहे त्याचं प्रमाण 1% जास्त असेल तर ते अत्यंत जास्त असतं आणि 1% जर सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीमध्ये जास्त आहे तर तुमची जमीन सुपीक आहे असं आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. सर, आता या एकात्मिक खत पद्धतीचा किंवा अन्नद्रव्य पद्धतीचा या पिकांसाठी कसा वापर होऊ शकतो, फायदा होऊ शकतो? आता आपण दिवसेंदिवस बघतोय की लोकसंख्या बेसुमार वाढते. आपल्या भारताची जी लोकसंख्या आहे ती आता आपण जवळजवळ 137 करोड ही भारताची लोकसंख्या आहे आणि आपल्याला जमीन प्रयोगशाळेमध्ये तयार करता येत नाही. जी जमीन आपल्याला उपलब्ध आहे त्या जमिनीचा आपण सुपीकता वाढवून त्याची उत्पादकता वाढवणं हे आपलं उद्दिष्ट आहे. तर त्याच्यासाठी आपण मातीचं पृथक्करण करून
त्याचं खतांचं नियोजन करून आपण जमिनीची सुपीकता आहे ती वाढवायला पाहिजे. जर शेतकरी सातत्याने रासायनिक खतांचा वापर करत असतील तर रासायनिक खतं त्याच कालावधीमध्ये उपलब्ध होतात. एका पिकांसाठीच पिकांच्या कालावधीमध्ये उपलब्ध असतात आणि सातत्याने वापर केला तर त्याचा खर्च पण जास्त होतो आणि जमिनीचं आरोग्य बिघडतं. तर जमिनीचं आरोग्य न बिघडता आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं आहे तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन ही पद्धत आपण अवलंबतो. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे रासायनिक खतांबरोबर आपण सेंद्रिय खतांचा वापर करतो. आता सेंद्रिय खतं कोणती आहेत? शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणारं शेणखत आहे, गांडूळ खत आहे, त्याच्यानंतर हिरवळीची खतं असतात. जर कोणी ह्याची विष्ठा असते, कोंबडीची विष्ठा, त्याच्यापासून पण खत तयार होतं. शेतकरी बांधव काही आपल्या समुद्र किनाऱ्याला लागून राहत असतील तर माशांचं खत पण तयार करतात. अशी वेगवेगळी सेंद्रिय खतं आहेत, त्याचा वापर आपण करून हिरवळीची पण खतं वापरू शकतो. त्यानंतर आपण जैविक खतं पण ह्याच्यामध्ये वापरू शकतो. या सर्व खतांचा रासायनिक खतांबरोबर आपण वापर केला तर त्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात. तर हे आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर त्याचे फायदे काय होतात? आपल्याला फायदे काय आपण जमिनीचं आरोग्य सुधारतं. जमिनीवरती रासायनिक खतं सातत्याने वापर केल्यामुळे जो वाईट परिणाम होतो, विपरीत परिणाम होतो, तो टाळला जातो. आणि हे सेंद्रिय पदार्थ वापरल्यामुळे पिकांच्या एकाच कालावधीसाठी आपल्याला ही अन्नद्रव्य उपलब्ध न होता आपण नंतर जे पीक घेणार आहोत त्याच्यासाठी पण ही अन्नद्रव्य उपलब्ध होतात. त्याच्या व्यतिरिक्त सेंद्रिय पदार्थ हे मी उल्लेख केल्याप्रमाणे वाळूकण, पोयटा आणि मातीचे कण यांना एकत्रित करून त्याचं हे तयार करतात. मातीचा मोठा कण तयार करतात. त्याला आपण मातीची संरचना म्हणतो. म्हणजे सॉइल स्ट्रक्चर. मातीची संरचना अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्यावरती परिणाम होऊन सुधारली जाते. आणि मातीची संरचना किंवा सॉइल स्ट्रक्चर सुधारल्यानंतर काय होतं? त्याच्यामध्ये वायुविजन चांगलं होतं कारण माती सचिद्र होते. माती सचिद्र झाल्यामध्ये जलधारण शक्ती आहे मातीची ती वाढते आणि त्याच्यामध्ये उपलब्ध होणारे अन्नद्रव्यांचं प्रमाण वाढतं. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला 10 ते 20% आपण याच्यामध्ये सेव्हिंग करू शकतो रासायनिक खतांच्या खर्चामध्ये आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये. आपण जे रासायनिक खतांचं हे प्रमाणामध्ये 10 ते 20% आपण हे करू शकतो, सेव्हिंग करू शकतो. आणि त्याच्यामुळे जमिनीचं आरोग्य सुधारतं आणि जमिनीचं आरोग्य शाश्वत राहतं. म्हणजे कित्येक वर्ष आपल्याला मातीची सुपीकता टिकवता येईल आणि अधिक उत्पन्न घेऊन जमिनीची उत्पादकता पण वाढते आणि वाढणाऱ्या लोकसंख्येला आपण जास्तीत जास्त हे आपल्याला पिकांचं उत्पादन आहे ते वाढल्यामुळे लोकसंख्येचा आपल्याला जो अन्नद्रव्याचा प्रश्न भेडसावतोय तो आपण नियंत्रित करू शकतो. बर नक्कीच सर. म्हणजे एकूणच माती परीक्षण ही एक काळाची गरज बनलेली आहे. शेतकरी बांधवांनो, माती परीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे कारण तुमचं पीक जे आहे ते पूर्ण पिकांची जी वाढ आहे ती जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्य घटकांवर अवलंबून आहे. आता यासाठी खर्च किती येतो सर? साधारण माती परीक्षण करायचं असेल तर एकरी किती खर्च आहे? एकरी आपण आता मी प्रातिनिधिक नमुना म्हणालो तुम्हाला. साधारण आपण 1 हेक्टर म्हणजे 100 गुंठ्यांमधून 30 ते 35 मातीचे नमुने गोळा करणं आपल्याला अपेक्षित आहे. पण आपण प्रातिनिधिक नमुना जर घेतला एकरी तर एकरी आपल्याला जास्तीत जास्त 10 नमुने घ्यायला पाहिजेत. 10 ते 15 नमुने घ्यायला लागतात आणि एका नमुन्याचा जो खर्च आहे तो आपण जर जमिनीचा सामू, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, पालाश आणि स्फुरद जर तपासत असू तर साधारणपणे 200 रुपये आपल्याला खर्च येतो एका नमुन्याचा. सर अगदी थोडक्यात जाता शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल? अगदी थोडक्यात. शेतकरी बंधूंना मी असंच सांगेन की माती परीक्षण करणं आपण किती गरजेचं आहे ते आता आपण आपल्या ह्या चर्चेतून बघितलं. शेतकरी बंधूंनी माती परीक्षण करून जमिनीच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल याची आपल्याला हमी मिळते आणि रासायनिक खतांचा अवाजवी जो वापर चाललेला आहे माझ्या तर पाहण्यामध्ये आहे की आपण बाकीचं कोणतेच खतं वापरत नाही. शेतकरी बंधू प्रामुख्याने नत्रासाठी युरिया हेच खत वापरत असतात. तर इतर खतांचा पण वापर करून जमिनीचं आरोग्य शाश्वत कसं होईल ते आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करून तसं करावं आणि अधिक उत्पन्न शेतकरी बांधूंनी घ्यावं आणि जमिनीचं आरोग्य चांगलं राखावं
आणि आपल्याला वाढत्या लोकसंख्येला अन्नासाठी जे आपण हे प्रयत्न करतोय ते आपण शेतकरी बंधूंच्या, आता आपण कोरोना काळामध्ये आहोत, बाकी सगळं बंद आहे, पण आपल्याला सगळं अन्न लागतंय ते आपले शेतकरी बंधूच पुरवतात. तर शेतकरी बंधूंना माती परीक्षण करून अधिक उत्पन्न घेऊन आपल्याला त्यांची पण भरभराट होईल आणि देशासाठी पण ते योग्य ठरेल. वैद्य सर, तुम्ही आज दूरदर्शन स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना इतक्या सखोलरित्या चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दूरदर्शन परिवाराच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद.